नमस्कार, सुप्रभात। मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आज बांद्यात असणार आहे। वेंगुर्ल्यात सुद्धा ही जनआशीर्वाद यात्रा जाणार आहे। या जनआशीर्वाद यात्रेमुळे आता सध्या कडेकोट पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे। कुडाळमध्ये शिवसैनिकांनी घोषणाबाजी देखील केल्याचं समोर आलेलं होतं। मात्र आता या जनआशीर्वाद यात्रेमुळे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आज बांद्यात वेंगुर्ल्यात जाणार आहे आणि कुडाळमध्ये जी शिवसैनिकांची घोषणाबाजी आपण झाल्याचं बघितलेलं होतं त्या अनुषंगाने कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। राणेंची जनआशीर्वाद यात्रा आज बांद्यात वेंगुर्ल्यात जाणार आहे। कुडाळमध्ये नारायण राणेंसमोर शिवसैनिकांनी घोषणाबाजी केल्याचा प्रकार घडला। कुडाळमधली ही घटना आहे आणि नारायण राणेंच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाल्याचं बघायला मिळालेलं होतं। या सगळ्या घटनाक्रमांमुळे कुडाळमध्ये आता पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। एकदा नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष उभा राहिल्याचं आपण गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने पाहतो आहोत। नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा कुडाळ सिंधुदुर्गात आलेली होती आणि या दरम्यान शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याची दृश्य बघायला मिळाली। नारायण राणेंसमोर ही सगळी घोषणाबाजी शिवसैनिकांची सुरू होती। विश्लेषण काय लोकांचं प्रेम आहे ते एका दिवसाच्या कामाने मिळत नाही। गेली 35 वर्षे मी या जिल्ह्याचे काम करतोय।